सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी या लव्ह स्टोरीचे 2 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. तुम्हाला ही कथा आवडत असेल तर कृपया मला कमेंट्स करून कळवा. तर वळूया आता आपल्या 3ऱ्या भागाकडे. रुद्र दामिनीला म्हणाला, तू इथे का आली आहेस? आणि दामिनी त्याला म्हणाली, तुझी रखेल म्हणून राहण्यासाठी. हे ऐकून रुद्रनं तिच्याकडे फार रागानं बघितलं आणि तिथून उठला आणि तिला शेवटचं निक्षून सांगत म्हणाला, इथून निघून जा. पुन्हा माझ्या घरी येऊ नकोस. माझा निर्णय बदलणार नाही, लक्षात ठेव. माझी दुश्मनी तुझ्या भावासोबत आहे, तुझ्यासोबत नाही. आणि तरीही तुला माझ्यामुळे जर त्रास होत असेल तर तो दोष तुझ्या भावाचा आहे, माझा नाही. असं म्हणून तो निघून गेला. आता दामिनीसुद्धा हॉस्पिटलमधून पुन्हा त्याच्या घरी गेली आणि दारात जाऊन बसली. पुन्हा सगळेजण तिच्याकडे बघू लागले. कोणाला काही समजत नव्हतं की हे नक्की काय चाललं आहे. त्या वस्तीमध्ये एकतर रुद्रचा खूप दबदबा होता. लोक त्याला घाबरायचे सुद्धा आणि त्याचा रिस्पेक्टसुद्धा करायचे, कारण तो सगळ्यांच्या मदतीला धावून यायचा. जो चुकेल त्याला फटकेसुद्धा द्यायचा. त्यामुळे सगळे त्याला टरकून असायचे. आता रुद्र पुन्हा संध्याकाळी 8 वाजता घरी आला. त्याला वाटलं की ती हॉस्पिटलमधून नक्कीच घरी गेली असेल कंटाळून. जवळजवळ 24 तास होत आले होते. ती त्याच्या दारात होती. तो तिला घरात घेत नव्हता, फोटोग्राफसुद्धा देत नव्हता. आणि आता तो घरी आला आणि तिला पुन्हा दारात बघून तो हबकला. नक्की काय म्हणायचं या मुलीला? त्यानं तिच्याकडे न पाहता दरवाजा उघडला आणि दार लावून घेतलं. इतक्यात दरवाजाच्या बाहेर त्याला एका गाडीचा आवाज आला. विशाल आला होता दामिनीकडे आणि म्हणाला, दामिनी, तुला वेड लागला आहे का? अगं, तुला शोभा तरी देतं का हे? या असल्या गलिच्छ वस्तीत येऊन थांबली आहेस तू? तू आत्ताच्या आत्ता घरी येतेस माझ्याबरोबर. दामिनी म्हणाली, नाही दादा, मी येणार नाही. त्याचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. मी त्याच्या दारात बसायला तयार आहे. जोपर्यंत तो मला घरात घेत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार, पण आता परत येणार नाही. विशाल म्हणाला, दामिनी, का इतका हट्ट करत आहेस? आई बाबा खूप काळजीत आहेत. दामिनी म्हणाली, आई बाबांना सांग मी ठीक आहे. मी आईला फोन करते आणि सांगते की त्यांची दामिनी इतकी कमजोर नाही. तू जा इथून आणि पुन्हा इथे येऊ नकोस. विशाल म्हणाला, दामिनी, अगं गुंड आहे तो. त्याच्यावर केसेस सुरू आहेत. त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं कॅरेक्टर काहीच माहीत नाही. आणि तू अशा एका गुंडासोबत इथं राहणार आहेस? काय इज्जत राहील आपल्या घराची? आणि दामिनी म्हणाली, दादा, तीच इज्जत वाचवण्यासाठी मी इथं आले आहे. आणि दामिनी त्याच्या शब्दाची त्याला आठवण करून देत म्हणाली, दादा, तूच म्हणतोस ना, गुंडाची बहीण नसते ना बायको नसते, असते ती फक्त रखेल. मग मी आजपासून त्याची रखेल. असं ती म्हणणार इतक्यात विशालने तिच्या एक सणसणीत थोबाडीत लावली आणि म्हणाला, खूप ऐकलं तुझं. तू वेडी झाली आहेस, मूर्ख आहेस का? आत्महत्या आहे ही, लक्षात ठेव. तू स्वतःहून स्वतःची मान करवतीत घालत आहेस. लोक काय म्हणतील याचा विचार कर. आणि दामिनी रडत म्हणाली, मग काय करू तूच सांग. तू देशील माझं लग्न लावून दुसऱ्या एका चांगल्या मुलाबरोबर? का त्याच्याकडून सगळे पुरावे घेशील परत? माझी होणारी बदनामी थांबवशील? आपल्या घराची बदनामी थांबवशील? आयुष्यभर तुझ्याच घरात पडून राहू का आश्रितासारखी? आणि जरी मी आयुष्यभर घरात बसून राहिले तर समाजाला काय उत्तर देणार सांग? तो म्हणला, दामिनी, अगं तुझं लग्न करून देईन मी. दामिनी म्हणाली, पण कोण करेल माझ्याशी लग्न? जेव्हा एखादी मुलगी लग्ना अगोदरच एखाद्या मुलासोबत अशा विचित्र अवस्थेत पाहून कोणता मुलगा मला स्वीकारेल? सांग दादा. आता विशाल निरुत्तर झाला होता. त्याला रुद्रचा भयंकर राग येत होता. आत्ताच्या आत्ता अख्खं पिस्तूल त्याच्या छातीत रिकामं करावं असं वाटत होतं त्याला. आणि दामिनीने त्याला अक्षरशः हात जोडले आणि म्हणाली, तू जा. आता हा सगळा तमाशा आजूबाजूचे लोक बघत होते आणि त्यांना थोडी थोडी कल्पना येत होती की विषय काय आहे. आणि हे सगळं रुद्रसुद्धा ऐकत होता. दामिनी स्वतःच्या भावाशी भांडत होती रुद्रची बाजू घेऊन. तिने एकाही शब्दानं रुद्रला दोष दिला नव्हता आणि विशाल निघून गेला. रुद्रला आता भूक लागली होती. शांतामावशीने सांगितल्याप्रमाणे तो पुरणपोळी खायला निघून गेला. अजूनही दामिनी तशीच बसून होती. आणि जेवण करताना शांतामावशी रुद्रला म्हणाल्या, रुद्र, ती मुलगी कोण आहे? चांगली आहे रे, सुसंस्कारी.
चांगल्या घरातली वाटली. रुद्र गप्प बसून जेवण करत होता, पण तिचाच विचार करत होता. ती विशालशी जे काही बोलली ते आठवत होतं त्याला. ती माझ्या उत्तराची वाट पाहत आहे. काय करू? तिला फोटोग्राफ देऊ की नको? फोटोग्राफ दिले तर विशाल अग्निहोत्रीला माफ केल्यासारखं होईल आणि मी त्याला कधीच माफ नाही करणार. आणि तिला आत घेतली तर बिनकामाची ती माझ्या गळ्यात पडणार आणि मला हे नसतं लफडं नको आहे माझ्या मागे. ती तरुण आहे, शिवाय सुंदर. एका अनोळखी तरुण मुलीला मी घरात कसा ठेवू? आणि आता रुद्रला आठवलं. काल त्यानं तिचे कपडे काढले होते तो क्षण. त्यानं तिला स्पर्श केला होता तो क्षण. त्याच्या ओठांनी तिच्या गालाला स्पर्श केला, त्याच्या हाताने तिच्या पोटाला स्पर्श केला. ते सगळं त्याला आठवत होतं. आणि आता सकाळीसुद्धा ती बेशुद्ध होती तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना तो क्षण त्याला आठवला. आणि एक प्रश्न त्यानं स्वतःलाच विचारला, ती माझ्यासाठी अनोळखी आहे का? आणि त्याचं उत्तर त्याला मिळालं, पण तो काही बोलला नाही. पण आता शांता मावशींना कोणत्या तोंडाने सांगायचं की त्यानं तिच्यासोबत असं काही केलं होतं ज्यामुळे तिचं लग्न मोडलं आहे? शांता मावशीला हे आवडलं नसतं. शांता मावशी म्हणाल्या, तुला नसेल सांगायचं तर नको सांगू, पण तिने काही खाल्लं आहे का? आणि रुद्राला आठवलं की तिला सकाळी विकनेस आला होता आणि त्यानंतर तिने काही खाल्लं आहे की नाही कुणास ठाऊक. तरीही रुद्र म्हणाला, मावशी, तिचा आणि माझा काही संबंध नाही. ती उगीचच मागे लागली आहे. शांता मावशी म्हणाली, असं कोणच कोणाच्या उगीचच मागे लागत नाही रुद्र. बाकी तू शहाणा आहेस. आता रुद्र जेवण करून पुन्हा आला. दामिनी तशीच बसलेली होती. रुद्रनं दरवाजा उघडला, आत गेला. पण आता त्यानं दरवाजा बंद नाही केला. तसाच दरवाजा उघडा ठेवला आणि तो कॉटवर आडवा झाला. थोड्या वेळात पाठीमागून त्याचे 2-3 मित्र आले. ते नेहमी रुद्रच्या घरी रात्री झोपायला यायचे. जास्त ड्रिंक केली की त्यांच्या घरात त्यांना थारा नसायचा. मग रुद्रचं घर त्यांचं हक्काचं असायचं, कारण रुद्र एकटा होता. ते मित्र आले, कोणी जमिनीवर तर कोणी कॉटवर झोपलं नशेमध्ये. मग आता शांता मावशी आल्या. त्यांनी गुडघ्यात मान घालून बसलेल्या दामिनीला उठवलं. ती दचकली. मग शांता मावशींनी दामिनीला आत घेतलं, पण ती आत येत नव्हती. रुद्रच्या परवानगीशिवाय ती येणारच नव्हती आत. शांता मावशी म्हणाल्या, तो काही नाही करणार, मी आहे ना. तुझं नाव काय? दामिनी. तू इथे का आली आहेस? ती गप्प झाली आणि रुद्रच्या तोंडाकडे बघायला लागली. आता तो काहीच नव्हता म्हणत. ती आत आली म्हणून चिडलाही नाही. मग शांता मावशींनी दामिनीसाठी डबा आणला होता. त्या तिला म्हणाल्या, तू जेवण कर. दामिनी म्हणाली, नको, मला भूक नाही. शांता मावशी म्हणाल्या, तू कालपासून येथे बसली आहेस. 1 दिवस पूर्ण झाला, जेवली नाहीस असं दिसतंय. तू खा, नाहीतर तब्येत बिघडेल. तरीही दामिनी म्हणाली, मला नाही काही होत, नको मला. आणि आता रुद्रला तिचा राग आला आणि चिडून म्हणाला, माझ्या दारासमोर उपोषणाला बसली आहेस का? शांता मावशीचा असा अपमान कसा करू शकतेस तू? त्या इतक्या प्रेमानं घेऊन आल्यात ना जेवण, तेही त्यांचा काही संबंध नसताना. मग त्यांचा मान ठेव आणि कोणाचा राग कोणावरही काढू नकोस. आणि आता दामिनीने त्याच्या तोंडाकडे पाहिलं आणि तिलाही नजरेतून त्याला म्हणायचं होतं, तू सुद्धा कोणाचा राग कोणावर काढलास? आता हे रुद्रला बहुतेक कळलं आणि तो दुसरीकडे पाहायला लागला आणि ती गुपचूप खायला लागली. पूर्ण 1.5 दिवस ती उपाशी होती. तिच्या पोटात अन्नाचा कण गेला आणि तिला खूप बरं वाटलं. मग शांता मावशी गेल्या. रुद्र मात्र तिला काहीच नाही बोलला. त्यानं तिला आत घेतलं नव्हतं म्हणून ती पुन्हा जाऊन पायरीवर बसली. त्याचे मित्र तिथेच झोपले होते. त्यांना पाहून तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. रात्रीचे 10 तरी वाजले होते. रुद्रनं घराचा दरवाजा बंद नाही केला. आता तो आत आणि ती बाहेर. मग रात्री 11:30 वाजता तो दरवाजा बंद करायला आला. आता तिला बाहेर ठेवून आत कसं झोपायचं असं त्याला वाटलं आणि तो तिला म्हणाला, आत ये, तू झोपू शकतेस आजची रात्र, पण लक्षात ठेव, सकाळ झाली की तू इथून निघून जायचं. आणि ती गालात थोडीशी हसत आत आली आणि एका कोपऱ्यात उभा राहिली.
कारण त्या खोलीमध्ये जागाच नव्हती. कॉटवर त्याचे 2 मित्र पडले होते. एक होता तो कॉटच्या खाली जमिनीवर पडला होता. रुद्रनं तिथेच थोडीशी जागा केली आणि तिला म्हणाला, ही चटई घे आणि तू इथे झोपू शकतेस. पण तिला इतक्या सगळ्या पुरुषांमध्ये झोपण्याचा संकोच वाटत होता, पण भीती मात्र वाटत नव्हती. कारण रुद्र सोबत होता. तिला रुद्रची सुद्धा भीती वाटत नव्हती. तिला भीती वाटत असती तर ती इथे आलीच नसती. मग ती चटई घेऊन त्याच्यावर भिंतीला टेकून बसली. रुद्रसुद्धा भिंतीला टेकून तसाच झोपला आणि तो दामिनीविषयी विचार करत होता. किती हट्टी आहे ना ही मुलगी, आणि किती धाडशीसुद्धा. मी हिच्यासोबत खूप चुकीचा वागलो, मला मान्य आहे. पण थप्पड का बदला थप्पड, खून का बदला खून, आणि बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचाही बदला त्याच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त करूनच मी घेतला. हे तत्त्व होतं रुद्रचं. आणि विशाल अग्निहोत्रीशी बदला घ्यायचा असेल तर असाही घेऊ शकतो मी. राहू दे तिला इथेच, मला काही फरक पडत नाही. मी तिला इथे राहा म्हणून जबरदस्ती केलीच नाही. आणि मघाशी तिला इथं पाहून किती चिडला होता अग्निहोत्री. त्याची झोप उडाली होती. मग ती इथे राहिली आणखीन काही दिवस तर त्याचं सुख चैन हिरावून घेतलं जाईल. आणि हेच तर पाहिजे मला. मी त्याला शांत झोप लागू देणार नाही. माझ्या बहिणीच्या एक एक अश्रूचा बदला मी घेणार. इथे राहून या वातावरणात स्वतःच्या बहिणीला पाहून नक्कीच त्याचं काळीज थरथर कापेल. त्याला लाज वाटते स्वतःची. माझ्याशी असं उगीच तो म्हणाला याची खंत वाटेल त्याला. आणि जोपर्यंत तो माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला माफ करणार नाही. कदाचित त्यानं माझी माफी मागितली तरी मी त्याला माफ नाही करणार. आणि इथे या गलिच्छ वस्तीत राजकन्येसारखी त्याची बहीण राहताना पाहून त्याला वाईट वाटणार. तो तिळतिळ मरेल आणि माझाही आत्मा थंड होईल, असा रुद्र विचार करत होता. आणि बसल्या जागीच त्याचा डोळा लागला. आता दामिनीसुद्धा तिथेच झोपली होती, पोटात पाय घेऊन. तिच्या चेहऱ्यावर तिचे काही केस विस्कटून आले होते. ओढणी काहीशी छातीवरून बाजूला गेली होती. आणि अचानक त्याचा एक मित्र, पक्या त्याचं नाव, तो जागा झाला आणि त्याचं लक्ष समोर झोपलेल्या निरागस दामिनीकडे गेलं. तो भान हरवून डोळे फाडून तिच्याकडे पाहायला लागला. इतकी सुंदर मुलगी आज पहिल्यांदा त्यानं पाहिली होती, आणि तीसुद्धा इतक्या जवळून. त्यांच्यासारख्या भुरट्या चोरांना आणि चिल्लर गुंडांना असल्या सुंदर सुशिक्षित मुलींचं नखाचं दर्शन होणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट. त्या फक्त टीव्हीतच पाहायच्या. एखाद्या हिरोईनसारखी सुंदर होती दामिनी. कुठेच काही कमतरता नव्हती. चाफेकळीसारखं नाक, गोरा रंग, निमुळती हनुवटी, जास्त मोठे नव्हते, साजेसे डोळे, भुवया धनुष्याच्या कमानीसारख्या, उंच गळा, हाताची सडपातळ लांब बोटं, छान होती दिसायला. पक्या तिच्याकडे बघतच बसला. रात्री जेव्हा ते आले होते नशेमध्ये तेव्हा त्यांनी तिला पाहिलं नव्हतं. आले तसे झोपले होते आणि अचानक ही मुलगी कोण आली रुद्रच्या घरात, स्वर्गातून अप्सरा उतरल्यासारखी, हे त्यांना कळत नव्हतं. दामिनीसुद्धा गाढ झोपली होती. कालची रात्रसुद्धा तिने तशीच पायरीवर बसून काढली होती आणि आजही जवळजवळ अर्धी रात्र ती तशीच बसून भिंतीला टेकली होती. म्हणून आता ती चटईवर अंग टाकून झोपली होती. आणि पक्यानं तिला पाहिलं तसं त्याचे डोळे चमकू लागले तिचं सौंदर्य पाहून. आणि तो हळूहळू तिच्या दिशेनं सरकला. तो तिच्या पायाजवळ आला. तिचे गोरे गोरे नाजूक पाय पाहून त्याच्या डोक्यात मुंग्या आल्या. आणि आता त्यानं न राहून तिच्या पायांना स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. आणि इतक्यात रुद्रला जाग आली आणि त्यानं त्याचा हात पकडला आणि म्हणाला, मूर्ख आहेस का तू, हे काय करतोस? पक्या म्हणाला, यार कोण आहे ही इतकी चिकनी चमेली? रुद्र त्याला रागवत म्हणाला, नीट बोल. पक्या म्हणाला, तुला का इतका राग आला? मी तर असाच बोलतो. तुझी लवर आहे का? तू प्रेम करतोस तिच्यावर? रुद्र हळूच म्हणाला, अजिबात नाही. तुला माहीत आहे ना माझा प्रेमावर विश्वास नाही. आणि हे इथे अशी कशी आली हे मी तुला नंतर सांगतो. पण याद राख, जोपर्यंत ती इथं आहे तोपर्यंत नीट राहायचं. पक्या म्हणाला, म्हणजे ती इथेच राहणार आहे कायमची? कोण लागते कोण ती तुझी? तू लग्न वगैरे करणार आहेस की काय?
आता रुद्र गप्प झाला आणि पक्या पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे अधाशीपणे बघत होता आणि तिच्या ओढणी बाजूला गेल्यामुळे दिसणाऱ्या छातीवरून नजर फिरवत होता. आणि आता रुद्रला त्याचा राग आला. त्यानं पटकन त्याला उठवलं आणि घराच्या बाहेर हाकललं आणि दामिनी जवळ गेला. तिची ओढणी तिच्या छातीवर व्यवस्थित टाकली आणि पक्याला शिवी देत म्हणाला, मूर्ख साला. मुलींकडे वाकड्या नजरेनं बघताना याला लाज कशी नाही वाटत. आणि दुसऱ्या क्षणाला त्याचं कृत्य आठवून तोच खजील झाला.